पाहुयात पुढची बातमी। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलांवर झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण जिल्हा हादरला। या हल्ल्यामागे वाल्मिक कराडच्या मुलाचं कनेक्शन असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबाच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतलेली। परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास अद्यापही सुरूच आहे। मात्र आता या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं। महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना कराड समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। एकीकडे महादेव मुंडे प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मुंडेंच्या मुलांना दिवसाढवळ्या मारहाण होते, यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। 19 फेब्रुवारीला महादेव मुंडेंची दोन्ही मुलं प्रणव आणि प्रवीण हे आपल्या मित्राकडनं परीक्षेसाठी वही आणण्यासाठी स्कूटीवरनं सोमेश्वर नगर भागातनं जात होते। यावेळी एका तरुणानं त्यांना अडवलं। तू कुणाचा मुलगा आहेस अशी विचारणा त्या तरुणानं केली। आम्ही महादेव मुंडेंची मुलं आहोत असं दोघांनी सांगितलं। यानंतर तरुणानं थेट दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली। दोघांच्या हातातली खिळ काढून घेतली। ते मला तू कोणाचा आहेस? मी म्हणलं महादेव मुंडेचा। मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं चल गाडीवर बस आणि चल। मग आम्ही गाडीवर बसत निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं। माझा भाऊ म्हणला मी का देऊ, मी नाही देणार म्हणला की पुन्हा ते आम्ही निघायला की ते मला त्यानं धमकी दिली, मला जा कुणाला बोलवायचं ते माझे मी बघून घेतो का असं म्हणला की आम्ही निघालो की मग माझ्या भावानं पळवायला लागले की स्कूटी। मग त्यानं त्याचं हातातलं कडं काढलं आणि माझ्या पाठीवर मारलं। या घटनेनंतर मुंडे कुटुंबीय पुन्हा हादरलंय। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपल्या मुलांना आणि परिवाराला वाल्मिक कराड यांच्या मुलापासून धोका असल्याचा दावा केलाय। त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षेसाठी अर्ज केला असून पतीच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेला तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे। महादेव मुंडेचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करणं गरजेचे आहे, कारण गोट्या गुत्ते हा बाहेरच फिरत आहे आणि त्याला तात्काळ म्हणजे हे आरोपी जे आहेत त्यांना अटक करा तात्काळ। दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। त्यामुळे हा विषय नक्की चर्चेला येईलच, कारण बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले। पुढे कायदा सुव्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही, त्यामुळे तो ओघाने तो विषय येणार आहे, आम्ही मांडणार आहोत। बीडमध्ये पुन्हा गुंडगिरीचं वातावरण पुन्हा तयार होण्याचा संभावना आता दिसायला लागलेली आहे। त्या मुंडे फॅमिलीच्या मुलांना मारहाण झाली। देशमुख कुटुंबाचा जो देशमुख वारला आहे त्याचा जो आरोपी आहे त्याच्या भावाने आरोप केला की तो 3 वेळाला गावात येऊन गेला। याचा अर्थ दहशतीचं वातावरण आजही बीडमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। एसपीने याची निश्चित दखल घेतली असणार आहे। एसपी तिथलचे जे ते अत्यंत कार्यक्षम आहेत आणि तातडीचे ऍक्शन घेणारे आहेत, म्हणून गुंडाराज संपवण्याची त्यांची जी मोहीम आहे त्याला कुठेतरी खीळ बसते का हे पाहावं लागेल। या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा एसपीशी बोलू आणि असा प्रकारचा पुन्हा एकदा गुंडाराजचा उदय त्या बीडमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ। करुणा मुंडेंनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी अशी मागणीच करुणा मुंडेंनी केली आहे। त्याच्यासाठी आज त्यांचे मुलाबाळांसोबत जे घडलेलं आहे त्यांना अडवण्यात आलेला आहे परलीमध्ये। त्याच्यासाठी मी SP साहेबांना आणि गृहमंत्री देवाभाऊंनी हात जोडून कडकडीची विनंती करते की ज्ञानेश्वरी मुंडे ताईला लवकरच लवकर पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे। पतीच्या हत्येनंतर ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी लढा देत आहेत। आता त्यांच्या मुलांनाही मारहाण झाल्यानं मुंडे कुटुंबीय भीतीखाली जगतंय। कराड समर्थकांकडनं जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी केलाय, त्यामुळं आरोपींवर कारवाई करण्याची मागणी मुंडे कुटुंबियांकडनं केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।